ॐ रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। सीताया पतये नमः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। आज आपण मर्यादा पुरुषोत्तम श्री राम या विषयावर चिंतन करणार आहोत। आपला हिंदू धर्मामध्ये उपनिषद आहे, वेद आहे, गीता आहे, अनेक शास्त्र आहे, पण कधीकधी हे शास्त्र समजायला फार अवघड जातं। म्हणून आपल्या ऋषींनी आपल्याला दोन महाकाव्य दिलेले आहे। एक आहे रामायण आणि दुसरं आहे महाभारत। त्या रामायण आणि महाभारतामध्ये वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर सुंदर प्रकारे रेखांकित केलेले आहे। त्यामध्ये चांगले पण आहे आणि वाईट पण आहे, कारण दोन्ही गोष्टी असल्याशिवाय आपल्याला महत्त्व कळत नाही। अंधार असल्याशिवाय उजेडाचं महत्त्व कळत नाही। त्यामुळे चांगली आणि वाईट व्यक्तिमत्व दाखवलेले आहे की बघा अशा प्रकारे वागलात तर परिणाम काय होईल हे दाखवून दिलेलं आहे। आणि हे आपले राष्ट्रीय आदर्श आहे। भगवान श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे आपले राष्ट्रीय आदर्श आहे। त्यांनी आपल्यासमोर जीवन दाखवून दिलेलं आहे। आणि विशेष करून भगवान श्री रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे। त्यांनी सगळ्या मर्यादा सांभाळलेल्या आहे। ते या जगामध्ये आले पण एका साधारण मनुष्याप्रमाणे ते वागले आणि त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे अनेक आदर्श आपल्यासमोर ठेवलेले आहे। त्या आदर्शांचा अभ्यास करून त्यानुसार आचरण जर आपण आतापर्यंत केलं असतं तर आपला देश कुठे गेला असता। पण मधल्या काळात काय झालं, भारतावर आक्रमणं झाली, त्यामुळे अनेकदा आपण स्वातंत्र्य गमावलं। आपल्याला पोट भरण्यासाठीच अन्न नव्हतं, मग आपण या आदर्शांचा विचार केव्हा करणार। पण आज मात्र जर आपण बघितलं तर आर्थिकदृष्ट्या आपण संपन्न होत आहोत। त्यामुळे आता हे आदर्श आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहे। कारण भारताचं वैशिष्ट्य म्हणजे भारत हा एक आध्यात्मिक देश आहे। भारत हा एक धार्मिक देश आहे। सगळ्या जगाला अध्यात्माचा पुरवठा भारतामधून होणार आहे आणि म्हणूनच भारत आजसुद्धा जिवंत आहे। कितीतरी मोठमोठे सिव्हिलायझेशन आले आणि सगळे गेले, पण भारत अजूनही टिकून आहे। कारण भारताला जगाला हा खजाना द्यायचा आहे, अध्यात्माचा खजिना द्यायचा आहे। तेव्हा या महान चरित्रांचं अध्ययन करणं खूप आवश्यक आहे। ते आपण केलेलं नाही। आता आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे, कारण ते आपले राष्ट्रीय आदर्श आहे। बघा स्वामी विवेकानंद काय म्हणतात, रामायण आणि महाभारतामधील नाना सुंदर चरित्र गेल्या हजारो वर्षांपासून समग्र हिंदू जातीची अक्षय संपत्ती झाली असून ती हिंदूंच्या आचारांची, विचारांची, चारित्र्याची आणि नीतिमत्तेची आधारशिलाच आहेत। खरोखरच रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ प्राचीन आर्यांची जीवनचरित्रच असून ते ज्ञानाचे सुविशाल विश्वकोशच आहेत। त्यांच्यात संस्कृती सभ्यतेचा जो आदर्श चित्रित केला गेला आहे तो आत्मसात करण्यासाठी अखिल मानवजातीला अजूनही दीर्घकाल भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत, असं स्वामी विवेकानंद म्हणतात। की दोन ग्रंथ म्हणजे हिंदू धर्माचे दोन महान आदर्श आहे आणि ते आदर्श आत्मसात करण्यासाठी मानवजातीला अजून बराच प्रयत्न करावा लागेल, बराच वेळ वाट बघावी लागेल। तेव्हा असे महान आदर्श आपल्याकडे आहे आणि आता आपण त्या आदर्शांचं पालन करू शकतो। फक्त मंदिरात जायचं, भगवंताचं पूजन करायचं, भगवंताला आशीर्वाद मागायचा आणि घरी निघून यायचं, यासाठी काही ही मंदिरं नाही।
मंदिरात गेल्यानंतर तो आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यानुसार आपण आपला व्यवहार करायचा, आपलं आचरण बदलायचं, तर आपल्यामध्ये परिवर्तन घडून येईल. तर याच आधारावर मी काही कविता लिहिलेल्या आहे. ही आहे भगवंताची वाङ्मयी पूजा. तर काही कविता लिहिलेल्या आहे. ती कविता किंवा त्या 4 कविता आहे, त्या कविता वाचून त्यावर थोडक्यात निरूपण करण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण आजचा अतिशय महत्त्वाचा आणि पावन दिवस आहे आणि भगवान रामचंद्रांचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा ह्या आदर्शांचं आचरण जीवनामध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. भारत की पावन भूमि पर अवतरित हुए भगवान, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम, भारत का आदर्श महान, श्री राम जय जय राम. जात पात और धर्म धर्म के भेदभाव सब मिट जाएंगे, श्री राम को नहीं कोई पराया, साथ मिलकर गुण गाएंगे. श्री राम जय जय राम. मंदिर मस्जिद गिरजा घर पास पास बन जाएंगे, सभी धर्म के अनुयायी उनके प्रभु को बुलाएंगे. श्री राम जय जय राम. सबको साथ लेकर चलना यही सनातन धर्म का प्राण, किसी धर्म से बैर नहीं यह है भारत की पहचान. श्री राम जय राम. धन्य अयोध्या नगरी पावन, प्रभु का पावन जन्मस्थान, रामलला विराजमान हुए करने विश्व का कल्याण. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. तर या कवितेमध्ये आपल्याला कोणते विचार मिळतात की भारत की पावन भूमि पर अवतरित हुए भगवान, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम, भारत का आदर्श महान. तर या भारताच्या पावन भूमीवर, ही पुण्यभूमी, साधू संतांची भूमी, तीर्थक्षेत्र, अशा या पावन भूमीवर भगवान विष्णूंनी श्री रामचंद्र रूपात अवतार घेतला आणि अवतार घेऊन आपल्या जीवनाद्वारे त्यांनी एक आदर्श दाखवून दिला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, भारत का आदर्श महान. म्हणजे आपल्या मर्यादा कशा सांभाळायच्या, एक मुलगा म्हणून, पती म्हणून, भाऊ म्हणून, राजा म्हणून हे जी कर्तव्य आपल्याला पार पाडावी लागतात, ती कर्तव्य पार पाडत असताना आपण कसं या मर्यादांचं पालन केलं पाहिजे, हे आपल्याला भगवान रामचंद्रांच्या जीवनामध्ये बघायला मिळतं. जात पात और धर्म धर्म के भेदभाव सब मिट जाएंगे, श्री राम को नहीं कोई पराया, साथ मिलकर गुण गाएंगे. श्री राम जय जय राम. भगवान रामचंद्रांना कसल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. त्यांनी गुहकांना पण हृदयाशी धरलं, गुहकांशी मैत्री केली. केवट, शबरी असे कितीतरी होते की जे निम्न जातीमध्ये जन्माला आलेले होते. स्वामीजी म्हणाले की हा भेदभाव आपल्या धर्मावर महान कलंक आहे. आपण आपल्या धर्माला जाती जातीमध्ये विभाजित केलेलं आहे आणि त्यामुळे आपण जरी सगळे एकच असलो तरी या धर्माच्या किंवा जातीच्या नावामुळे आपण विभाजित झालेलो आहोत. आता आपल्याला भगवान रामचंद्राच्या नावाने एकत्र व्हायचं आहे, कारण भगवान रामचंद्रांना कशाही प्रकारचा भेदभाव नव्हता. त्यांनी सगळ्यांचा स्वीकार केला, सगळ्यांना ग्रहण केलं, सगळ्यांना चरणाशी स्थान दिलं. असे होते भगवान रामचंद्र. म्हणून त्यांचा हा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल. हा भेदभाव आपल्याला काढून टाकावा लागेल. कारण सगळीच जर भगवंताची संतान असेल तर मग भगवंताला सगळेच प्रिय आहे. आपण कसा काय भेदभाव करू शकतो? जर भगवंत भेदभाव करत नाही मग आपण भेदभाव का करायचा? हा महान आदर्श आपल्याला भगवान श्रीराम यांच्या जीवनामधून घ्यायचा आहे. त्यांनी सगळ्यांवर प्रेम केलं, कुणालाही दूर केले नाही. असे होते प्रभू श्रीराम.
मंदिर मस्जिद गिरजा घर पास पास बन जाएंगे, सभी धर्म के अनुयायी उनके प्रभु को बुलाएंगे. भारताची ही एक संस्कृती आहे. आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, तर आपण सगळ्या धर्मांना सामावून घेतो. कारण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, एकम सद विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे. त्या सत्याला लोक वेगवेगळ्या नावांनी बोलवत असतात. कोणी ईश्वर म्हणतो, कोणी अल्लाह म्हणतो, कोणी राम म्हणतो, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी क्राइस्ट म्हणतो. त्या एकाच भगवंताची वेगवेगळी नावं आहे. सगळेच मार्ग भगवंताकडे जातात. आध्यात्मिक दृष्टीनं बघितलं तर सगळ्यामध्ये सत्य एकच आहे. फक्त आचार विचार वेगवेगळे असू शकतात. कारण व्यवहारामध्ये आचरण करताना त्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. पण शेवटी सत्य सगळ्यामध्ये एकच आहे, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मंदिर मस्जिद गिरजाघर पास पास बन जाएंगे, सभी धर्म के अनुयायी उनके प्रभु को बुलाएंगे. श्रीराम जय राम जय जय राम. स्वामीजी म्हणायचे की हिंदू किती लिबरल आहे, सनातन धर्म किती लिबरल आहे, की या सनातन धर्माने मुस्लिमांना मस्जिद बांधून दिल्या आणि ख्रिश्चनांना चर्चेस बांधून दिलेले आहे. आता आपण बघतो आहे की राम मंदिर होतं अयोध्येला, पण त्याच अयोध्येमध्ये एक विशाल मस्जिदसुद्धा होत आहे. आणि हे कार्य फक्त हिंदूच करू शकतो. हिंदूच इतरांसाठी मस्जिदी आणि गिरजाघर बांधून देऊ शकतो. हे हिंदूचं एक महात्म्य आहे, एक वैशिष्ट्य आहे. आपण सगळ्यांनाच साथ दिला, आपण सगळ्यांनाच घेऊन चालतो, आपण कोणाचाही द्वेष करत नाही. तेव्हा इथे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपल्या धर्माचा आदर केला पाहिजे. आपण आपला धर्म सोडता कामा नये. स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावह. गीतेमध्ये म्हटलं आहे की स्वतःच्या धर्मामध्येच मरण आलं तरी ठीक आहे, पण स्वतःचा धर्म चांगला नाही म्हणून सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जायचं ते भयावह आहे. कारण आपण ते करू नये. कारण आपल्याला जन्म मिळाला आहे भगवंताच्या इच्छेनं. तेव्हा जिथे आपल्याला जन्म मिळाला तिथेच राहायचं. आणि भारतामध्ये भविष्यामध्ये स्वामीजींनी जे शिकागोमध्ये सांगितलं की आपसामध्ये प्रेम मतभेद नाही, सहिष्णुता द्वेषभाव नाही, हे जे स्वामीजींनी सांगितलं शिकागोमध्ये, ते खरोखर भारतामध्ये सत्य होणार आहे. भारतामध्ये सगळ्या धर्माचे लोक गोडी गुलाबीनं राहणार आहे. हेच दाखवून देण्यासाठी भगवान श्री रामकृष्णांनी यावेळेस अवतार घेतला होता. स्वामीजी त्यासाठी आलेले होते. आणि भगवान रामचंद्रांनी तर हे दाखवून दिलं, त्यांच्या जीवनामध्ये आदर्श दाखवून दिला की त्यांनी कुणाचाही द्वेष किंवा भेदभाव केला नाही. तर त्यावेळेस फक्त भारतामध्ये हिंदू धर्मच होता. नंतर इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी, नंतर हे धर्म भारतामध्ये आले. पण पूर्वी एकच धर्म असल्यामुळे द्वेष करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आपण सगळ्यांना हृदयाशी धरू शकतो. कारण आपले भगवंत जे आहे त्यांचं हृदय विशाल आहे, सगळी त्यांची संतान आहे. ते कधीही कुणामध्येही भेदभाव ठेवत नाही. हेच आपल्याला या आदर्शाकडून शिकायचं आहे. सबको साथ लेकर चलना यही सनातन धर्म का प्राण, किसी धर्म से बैर नहीं, यह है भारत की पहचान, यह है भारत की पहचान. श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांना सोबत घेऊन विकास करायचा, सगळ्यांना सोबत घेऊन विकास करायचा. बघा, विकासाची जेवढी काही आपण कामं करतो त्यामध्ये आपण असं करत नाही की फक्त हिंदूंचाच विकास करायचा आहे किंवा फक्त ख्रिश्चन लोकांचाच विकास करायचा आहे. आपण आपल्या योजनांमध्ये सगळ्यांचा समावेश करतो. तिथे भेदबुद्धी केल्या जात नाही की हा ख्रिश्चन आहे, हा मुस्लिम आहे, हा पारसी आहे, मग याला ह्या योजना लागू करायच्या नाही. जे काही बेनिफिट मिळतात, ज्या काही योजना राबवल्या जातात त्या सगळ्यांसाठी समान असतात. कुणालाही कमी आणि जास्त असा भेद आपण करत नाही. हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. तर इथे सबको साथ लेकर चलना यही सनातन धर्म का प्राण, हाच आपल्या सनातन धर्माचा प्राण आहे.
किसी धर्म से बैर नहीं, यह है भारत की पहचान, यह है भारत की पहचान, श्री राम जय जय राम। धन्य अयोध्या नगरी पावन, प्रभु का पावन जन्मस्थान, रामलला विराजमान हुए, करणे विश्व का कल्याण, श्री राम जय जय राम। तर अयोध्या नगरी धन्य झाली कारण भगवान श्रीरामचंद्राने तिथे जन्म घेतला। बघा, त्यांच्या जन्मामुळे ती भूमी पवित्र झाली, तिथले नरनारी पवित्र झाले, भगवान रामचंद्राचे आईवडील पवित्र झाले, धन्य झाले। तेव्हा अयोध्या नगरीचं हे केवढं मोठं भाग्य आहे की ज्या अयोध्या नगरीमध्ये आज एक विशाल मंदिर होत आहे, ज्या मंदिरामधले सगळ्या जगातले भाविक लोक येतील आणि भगवंताचं दर्शन घेऊन तो आदर्श आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतील। फक्त मंदिरात येऊन दर्शन घेणं हा मंदिराचा उद्देश नाही, तर मंदिरामध्ये विराजमान असलेले प्रभू रामचंद्र त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन आपल्याला आपापले जीवन घडवायचे आहे, तरच खऱ्या अर्थानं आपला आणि भारताचा विकास होऊ शकतो। त्यानंतर दुसरं गाणं आपण बघूया। पुत्र हो तो श्री राम जैसा, राज्य का किया उपहास, पिता का वचन निभाने, स्वीकार लिया वनवास, स्वीकार लिया वनवास। पुत्र हो तो श्री राम जैसा, राज्य का किया उपहास। म्हणजे बघा, भगवान श्रीरामाने एक आदर्श पुत्र कसा असावा हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे। वडिलांनी सांगितलं की तुला 14 वर्ष वनवासामध्ये जायचं आहे। आता वडिलांनी म्हटलेलं आहे कारण कैकेयीने त्यांना सांगितलेलं आहे की याला वनवासामध्ये पाठवा। आता वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई। म्हणजे इथे आपल्याला आपण बघतो की सत्याला किती महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। म्हणजे सत्यामध्ये तडजोड केलेली नाही। आपल्याला कितीही कष्ट सहन करावे लागले तरी सत्याशी तडजोड करायची नाही, तरच जीवनामध्ये आपल्याला यश मिळू शकते। स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट। सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश। सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही, मग तो आधुनिक असो की पुरातन असो। समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते, अन्यथा तो समाज नष्ट होतो। बघा, इथे हा सत्याचा धडा आपल्याला बघायला मिळतो। भगवान रामचंद्राने सत्याचं आचरण केलं, वडिलाचा शब्द पाळला। वडिलांनी सांगितलं 14 वर्ष वनवास, 14 वर्ष वनवास, राज्य मिळणार, राजा होणार, ह्या सगळ्यांचा त्याग करून 14 वर्ष जंगलामध्ये जाण्याची त्यांची तयारी आहे। फक्त कशासाठी की वडिलाचे शब्द खरे करण्यासाठी। म्हणजे बघा, पुत्र असा असला पाहिजे की जो पुत्र कितीही दुःख भोगायला तयार आहे पण सत्याशी कधी तडजोड करत नाही। वडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे की 14 वर्ष जंगलामध्ये जायचं आहे, तर आपण ती आज्ञा शिरसावंद मानून जंगलात गेलो पाहिजे। जरी आपल्याला त्रास झाला, कष्ट झाले तरी हरकत नाही, पण सत्याशी कुठेही तडजोड त्यांनी केलेली नाही। म्हणून तर आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो। पत्नी हो तो सीता जैसी, सुख दुख में पति के साथ, निज स्वार्थ का लेश नहीं, नहीं छोड़ा पति का हाथ, नहीं छोड़ा पति का हाथ। पत्नी हो तो सीता जैसी म्हणजे बघा, सीतामाईने एक पत्नीचा आदर्श दाखवून दिला। किती महान आदर्श आहे बघा। सुखदुःखामध्ये पतीचा हात सोडलेला नाही। आता जनकाची कन्या राजकुमारी, आता ती रामाची पत्नी, सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहे आणि असं असताना सुद्धा आपले पती 14 वर्ष जंगलामध्ये जाणार आहे, आपण सुद्धा त्यांच्यासोबत गेलं पाहिजे। त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। म्हणजे स्वतःचा मुळीच विचार केला नाही
की मला हे दुःख सहन होणार की नाही, मी जंगलामध्ये कशी राहणार, जे कशाचीही पर्वा केली नाही. जिथे माझे पती तिथे मी राहणार. हा आहे आपला पतिव्रतेचा आदर्श. भारतामध्ये हे महान आदर्श आहे. सावित्रीचा आदर्श आहे, सीतेचा आदर्श आहे. तर सीतामाईंनी म्हटलं की माझे पती जर जंगलात जात असेल तर मी त्यांच्यासोबतच राहिले पाहिजे. सुखदुःखामध्ये मी त्यांना साथ दिला पाहिजे. मी त्यांचा हात सोडू शकत नाही. म्हणजे बघा, हे असते दाम्पत्य जीवन. संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात. अनेक वेळा आपलं मन खचतं. पण अशा वेळेस एकमेकांना धीर द्यावी लागते. आता जर पती संकटामध्ये असेल तर पत्नीनं त्याला सांभाळून घ्यायचं असते. त्या पत्नीनं म्हटले की नाही, मला काही त्या गोष्टीची गरज नाही, मी त्या गोष्टी सोडू शकत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, मी माझी वेगळी व्यवस्था करते. आजकाल आपण बघतो की एवढा मनुष्य स्वार्थी झालेला आहे की स्वतःच्या सुखसोयी बघतो. आपल्या पतीच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. त्याला त्या संकटातून बाहेर काढलं पाहिजे. आपण जन्मोजन्मीचे साथी आहोत, आपण धर्मपत्नी आहोत. हा जो भाव आहे तो भाव आज हळूहळू आपल्या समाजामधून कमी होत आहे. तर हे महान आदर्श कशासाठी आहे की आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जीवनामध्ये काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, सुखदुःख भोगावे लागणार, पण म्हणून काय स्वतःचा फक्त स्वार्थ बघायचा आणि पतीचे दुःख स्वतः न घेता पतीवर सोडून द्यायचं आणि आपण मात्र आरामात जीवन जगायचं, हा आपला आदर्श कधीही नव्हता आणि कधीही राहू शकणार नाही. पण आज हळूहळू पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर पडत आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवर आज आपण बघतो की घटस्फोट होत आहे. घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. कुणीही कुणाला मदत करायला इच्छुक नाही. प्रत्येकजण आपापला स्वार्थ बघण्याचा प्रयत्न करत आहे. हा काही आपला आदर्श नाही. ह्या सीतामाईचा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवून सगळं सहन करून आपली सहनशीलता वाढवली पाहिजे आणि सगळ्या प्रकारची दुःख सहन करण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. भाई हो तो भरत जैसा नहीं स्वीकारा अवधराज, श्री राम के प्रेम भक्ति में 14 साल लिया संन्यास. आता भाऊ कसा पाहिजे, भरत जसा. आता भरत बघा, म्हणजे भगवान रामचंद्रांचा भाऊ आहे. आईने भरताला राज्य द्यायचं ठरवलेलं आहे. आईला वाटते की आपला मुलगा राजा झाला पाहिजे. दुसरा कोणी असता तर त्याला किती आनंद झाला असता, करे माझ्या आईने माझ्यासाठी राज्य ठेवलेलं आहे, आता मी राज्य करणार. पण तो काही भावाचा आदर्श नाही. वडील बंधू आहे, त्याचा राज्यावरती अधिकार आहे, तोच राजा झाला पाहिजे. आपल्या आईनं जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. आपल्या आईनं योग्य केलेलं नाही. म्हणजे बघा, इथे आईबद्दल मोह मनामध्ये नाही. त्यांनी आईलाच कितीतरी गोष्टी सांगितल्या की आई तू हे बरोबर केलं नाही. म्हणजे आई जरी असली पण ती जर योग्य मार्गाने जात नसेल तर आईला पण सांगायला तो घाबरला नाही. आणि भावाचं राज्य, तो पण मोठा भाऊ, माझं एवढं प्रेम त्यांच्यावर माझी एवढी भक्ती, मी त्यांचं राज्य कसं काय चालवणार. बघा किती मोठा त्याग आहे. मिळालेलं राज्य सोडून देण्याचं हे किती मोठं साहस आहे. तेव्हा भरत राजा जंगलात जातो, भगवान श्री रामचंद्रांना शोधतो, त्यांच्या पादुका घेऊन येतो आणि अयोध्येच्या बाहेर एक झोपडी करून संन्याशासारखं जीवन जगतो 14 वर्षापर्यंत. बघा, ही आहे भरताची महानता. म्हणजे भाऊ असला पाहिजे तर असा पाहिजे की जो आपल्या मोठ्या भावासाठी स्वतःचा स्वार्थ न बघता सगळं काही सोडायला तयार आहे. कारण तीच नैतिकता आहे, तेच खरं आहे. मोठ्या भावाचाच अधिकार आहे. आईनं चुकीचं केलं कारण मंथराने तिचं ब्रेनवॉशिंग केलं.
म्हणून आईला तशी बुद्धी सुचली, पण आईने तसं केलं म्हणून आपण पण आईच्याच मार्गावर जायचं हे भरताला मुळीच आवडलं नाही. म्हणून भरताने 14 वर्षापर्यंत संन्यास स्वीकारला आणि आपल्या भावावर जी आपली निष्ठा आणि भक्ती आहे ती कायम ठेवली. विश्वासघात केला नाही. ही असते भाऊबंदकी. छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी भाऊ भांडत असतात, एकमेकाचा प्राण पण घेतात, खून पण करतात. तो आपला आदर्श नाही आहे. अरे हे सगळं नश्वर आहे. इथे भरताचं उदाहरण बघा. तो सगळं राज्य द्यायला तयार आहे, सगळ्या राज्याचा तो त्याग करायला तयार आहे, मिळालेलं राज्य तो सोडत आहे. आणि आपण 1 एकर 2 एकर जागेसाठी एकमेकाशी भांडणं करतो. हा असा आदर्श कधीही आपल्याकडे नव्हता. म्हणजे भावाभावामध्ये अशी भांडणं व्हावी, खुनाखुनी व्हावी हे आपल्याला कधीच मान्य नाही. आपल्याकडे हे भरतासारखे महान आदर्श आहे, तर ते आदर्श घेऊन आपल्याला जीवन जगायचं आहे, तरच आपण जीवनामध्ये महान होऊ शकू. कारण ही सगळी मूल्य अतिशय महत्त्वाची आहे. फक्त पैशाला, राज्याला, नाव प्रतिष्ठेला महत्त्व द्यायचं नाही, तर सत्य, त्याग, विवेक, वैराग्य हे आपल्या धर्माचे वैशिष्ट्य आहे. आणि भरताने तो आदर्श जगून आपल्यासमोर ठेवलेला आहे. लक्ष्मण जी का त्याग देखो सदा रहे वे प्रभु के पास, प्रभु चरण की सेवा में बनकर रहे सदा वे दास. आता लक्ष्मणजीचा त्याग बघा. त्या लक्ष्मणजी सर्वात लहान भाऊ. आता त्यांना काही जायची गरज नव्हती, पण ते म्हणाले की मी माझ्या भावाला एकटं सोडणार नाही. कारण मला माहिती आहे माझे मोठे बंधू आहे, फार नाजूक आहे, त्यांच्या सेवेसाठीच माझा जन्म झालेला आहे. मी त्यांना एकटं जाऊ देणार नाही. मी रात्रंदिवस छायेसारखा त्यांच्या पाठीशी राहील. आणि आपल्या भौतिक जीवनातील सगळ्या सुखांचा लक्ष्मणाने त्याग केला. कशाचीही अपेक्षा केली नाही. आणि 14 वर्षापर्यंत भगवान रामचंद्रांची सेवा केली. बघा, ह्या आहे बंधुभाव. म्हणजे एक भाऊ कशाप्रकारे आपल्या मोठ्या भावाची सेवा करतो. नेहमी सेवेसाठी तत्पर, दास होऊन राहिलेले आहेत. लक्ष्मणजी का त्याग देखो सदा रहे वे प्रभु के पास, प्रभु चरण की सेवा में बनकर रहे सदा वे दास. शिष्य हो तो हनुमान जैसा, श्री राम जिसका जीवन प्राण, श्री राम कार्य में सदा तत्पर, सदा जपता श्री राम का नाम. शिष्य हो तो हनुमान जैसा, श्री राम जिसका जीवन प्राण. जर शिष्य व्हायचं असेल तर हनुमंतासारखं शिष्य झालं पाहिजे. कारण त्यांचा जीवन प्राण म्हणजे रामच होता. शिष्य व्हायचं असेल तर शिष्य झालं पाहिजे हनुमानजी जसं. आता हनुमानजी बघा, भगवान श्री रामचंद्राचे शिष्य, सदा त्यांच्या सेवेमध्ये तत्पर आणि एवढी निष्ठा की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे त्यांचं लक्ष नाही. श्रीनाथे जानकी नाथे अभेद परमात्मने, तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. जरी विष्णू आणि राम एकच आहे, पण भगवान रामचंद्र हेच माझे सगळं काही आहे, सर्व काही आहे. म्हणजे बघा, अशी निष्ठा पाहिजे, एकनिष्ठा. आणि प्रभूचं कार्य करण्यासाठी नेहमी तत्पर. कोणतंही काम असो, बुद्धिमताम वरिष्ठम, फार बुद्धिमान, कितीही कठीण काम असो, पण कधीही त्यांनी नाही म्हटलं नाही. प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड शक्ती, प्रचंड बुद्धिबल अशा प्रकारचा शिष्य भगवान रामचंद्रांना मिळाला. म्हणून त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळू शकलं, धर्माची स्थापना करू शकले. तर अशा प्रकारचं हनुमानजीचं जीवन आहे. नेहमी भगवंताचं नामस्मरण करत असतात. नेहमी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाचं नाव घ्यायचं आणि रामाचं काम करायचं आणि रामाला आपल्या प्राणाहूनही प्रिय असं आपलं समजायचं. असा पाहिजे शिष्य. आणि हनुमानजी तसे होते, म्हणून त्यांचं नाव इतिहासामध्ये अजर अमर होऊन गेलं. श्री रामचंद्र थे आदर्श राजा, प्रजा को संभाला जैसे संतान, प्रजा की सेवा में सदारत,
निज स्वार्थ का दिया बलिदान। प्रभू रामचंद्र काय होते? एक आदर्श राजा होते। त्यांनी त्यांच्या प्रजेवर किती प्रेम केलं, स्वतःच्या मुलांसारखं त्यांनी प्रजेवर प्रेम केलं। म्हणून तर आपण म्हणतो की रामराज्याची संकल्पना सगळ्यांना खुश ठेवायचं। आपल्याला माहिती आहे की एका धोब्याला मनामध्ये संशय आला की सीतामाई रावणाच्या सोबत होती, काय गॅरंटी तिचं जीवन पवित्र असेल म्हणून। आता हा संशय प्रजेच्या मनामध्ये निर्माण झाला, म्हणून भगवान रामचंद्रांनी सीतामाईचा त्याग केला। बघा केवढा मोठा आदर्श आहे। मी राजा आहे, यथा राजा तथा प्रजा, माझं बघूनच लोक वागणार आहे, तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये आदर्शाचं पालन केलंच पाहिजे। जर लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांच्या मनातले संशय दूर करण्यासाठी मला जरी माझ्या पत्नीचा त्याग करावा लागला तरी हरकत नाही, पण मी माझ्या जनतेच्या, माझ्या प्रजेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह राहू देणार नाही। असे होते महान राजा। जसे आपले शिवाजी महाराज होते, त्यांचं रयतेवर किती प्रेम होतं। त्यांनी कधीही प्रजेचं एक्सप्लॉयटेशन केलं नाही, प्रजेची कधी पिळवणूक केली नाही। तर राजा कशासाठी असतो? प्रजेची काळजी वाहण्यासाठी। हा राजाचा आदर्श आहे। राजाने आपल्या प्रजेवर प्रेम केलं पाहिजे, नुसती सत्ता गाजवायची नाही, नुसता अधिकार गाजवायचा नाही, तर आपल्या प्रजेवर प्रेम करून त्यांच्या कल्याणासाठी योजना आखायच्या, नेहमी त्यांच्या विकासाचाच विचार करायचा। हे असते राजाचं कर्तव्य। म्हणून स्वामी विवेकानंदांनी कितीतरी राजांना प्रेरणा दिली। खेत्रीचे महाराजा, मैसूरचे महाराजा, ह्या महाराजांना प्रेरणा दिली की तुम्ही जनतेसाठी काहीतरी करा। हे काय तुम्ही आलिशान जीवन जगता आहात आणि इकडे प्रजेचे हाल होत आहे, त्यांच्याकडे बघा, त्यांच्या उन्नतीसाठी काहीतरी करा। हे स्वामीजींनी आपल्या राजांना सांगितलं। आणि इथे तर भगवान रामचंद्र एक आदर्शच आहे। राजाचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे। श्री रामकथा की महिमा न्यारी, पावन हुई अयोध्या नगरी। श्री राम प्रभु का आश्रय लेकर, धन्य होगी भारत की नर नारी। तर भगवान श्री रामचंद्रांच्या ज्या कथा आहे, रामायण आहे, त्याची महिमा वेगळीच आहे। कारण या भगवंताच्या कथा ऐकल्यामुळे आपलं मन पवित्र होतं। आपलं मन पवित्र झाल्यानंतर भगवंताची कृपा प्राप्त होते आणि आपण हा भवसागर पार करून जातो। म्हणून भारतामधील सगळे नरनारी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचा उद्धार करून घेतील। श्री राम प्रभु का आश्रय लेकर, धन्य होगी भारत की नर नारी। तेव्हा हे गाणं पुन्हा एकदा आपण वाचून घेऊया। पुत्र हो तो श्री राम जैसा, राज्य का किया उपहास, पिता का वचन निभाने स्वीकार लिया वनवास। पत्नी हो तो सीता जैसी, सुख दुख में पति के साथ, निज स्वार्थ का लेश नहीं, नहीं छोड़ा पति का हाथ। भाई हो तो भरत जैसा, नहीं स्वीकारा अवधराज, श्री राम के प्रेम भक्ति में 14 साल लिया संन्यास। लक्ष्मण जी का त्याग देखो, सदा रहे वे प्रभु के पास, प्रभु चरण की सेवा में बनकर रहे सदा वे दास। शिष्य हो तो हनुमान जैसा, श्री राम जिसका जीवन प्राण, श्री राम कार्य में सदा तत्पर, सदा जपता श्री राम का नाम। श्री रामचंद्र थे आदर्श राजा, प्रजा को संभाला जैसे संतान, प्रजा की सेवा में सदा रत, निज स्वार्थ का दिया बलिदान। श्री राम कथा की महिमा न्यारी, पावन हुई अयोध्या नगरी। श्री राम प्रभु का आश्रय लेकर, धन्य होगी भारत की नर नारी, धन्य होगी भारत की नर नारी। त्यानंतरची आपली कविता आहे, तीसरी कविता आहे। जिसने पहचाना श्री राम को, हो गई उसकी नैया पार, जात पात का भेद नहीं, केवट शबरी का किया उद्धार। असुर को भी गले लगाया, जब वह भक्त बनकर आया, विभीषण को लंकाधीश बनाया, प्रभु चरण में आश्रय पाया। मनुष्य की तो छोड़ो बात,
पशु को भी मित्र बनाया। सुग्रीव जब शरण में आया, तब उसको राजा बनाया। प्रभु राम की महिमा न्यारी, सदा खुला है उनका द्वार। दिव्य प्रेम को धरती पर लाए, लीजियो उनके चरण आधार। मानव का कष्ट मिटाने, भई प्रभु कृपा अपरंपार। मानव काया धारण कर, छोड़ वैकुंठ लिया अवतार। छोड़ वैकुंठ लिया अवतार। तर ह्या गाण्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, जिसने पहचाना श्री राम को, हो गई उसकी नैया पार। जात पात का भेद नहीं, केवट शबरी का किया उद्धार। भगवान श्री रामचंद्रांना, प्रभू श्री रामांना ज्याने ओळखलेलं आहे की हे साक्षात भगवंताचा अवतार आहे, बरेच लोक हे ओळखत नाही। भगवान रामचंद्र हे काल्पनिक होते, त्यांचा अवतार झाला नाही, ते अवतार नव्हते, पण हा इतिहास आहे। इतिहास नेहमी सत्य असतो आणि मानव देह धारण करून पृथ्वीवरती आलेले आहे। आता भगवंत अवतार घेतात। गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा धर्माची ग्लानी होते, जेव्हा या जगामध्ये अत्याचार वाढतात, तेव्हा भगवंताला शरीर धारण करून यावं लागतं। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। तेव्हा भगवंत शरीर धारण करून येतात, तेव्हा भगवान रामचंद्र हे मानव देह धारण करून आपल्यामध्ये आलेले आहेत। ते आहे साक्षात भगवंत, पण त्यांनी सगळ्या सुखाचा त्याग करून मनुष्य देह धारण केलेला आहे। हे ज्या व्यक्तीने ओळखलेलं आहे, जो त्यांना शरणागत झालेला आहे, त्याची नैया पार होणारच। तो हा भवसागर पार करून नक्कीच जाणार। कारण खरं म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहे। बघा, तुळशीदासांची किती भक्ती होती, कबीरदासांची किती भक्ती होती। जर आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती असेल तर भगवंत आपल्याला भवसागर पार करतीलच, यामध्ये कुठेही संदेह नाही। पण साक्षात भगवंताचा अवतार आहे हे सगळे ओळखू शकत नाही। त्यावेळेसुद्धा किती ऋषींनी ओळखलेलं होतं की श्रीराम प्रभू हे भगवंताचे अवतार आहे, हे सगळ्यांनीच काही ओळखलेलं नव्हतं। कारण जेव्हा भगवंत मनुष्य रूपामध्ये येतो तेव्हा त्याला ओळखणं फार अवघड जातं, कारण तो आपल्यासारखाच वागतो। आता भगवान आहे, पण बघा सीतेसाठी रडतो आहे, मोह करतो आहे, म्हणजे एखाद्या माणसाप्रमाणे तो वागत असतो। पण वागत जरी असला तरी ते त्यांचं नाटक असतं, कारण रावणाचा वध करणं हे भगवंताचं मुख्य अवतार कार्य होतं आणि ते अवतार कार्य पार पाडण्यासाठीच हे सगळं नाटक त्यांनी रचलेलं होतं। तेव्हा ते आपल्यासारखेच वागतात, आपल्यासारखेच राहतात, पण त्यांना पूर्ण जाणीव असते की ते भगवंत आहेत, ते काही कार्य करण्यासाठी जगामध्ये आलेले आहेत, याची जाणीव त्यांना असते। हे ज्यांना माहिती होतं, हे ज्यांना कळतं, जे त्यांना ओळखतात, भगवंत त्यांची नैया आपोआप पार करून देतात। जात पात का भेद नहीं, केवट शबरी का किया उद्धार। तर तिथे जातीपातीचा काहीही प्रश्न नाही। शबरी एक आदिवासी मुलगी, बघा त्या आदिवासी मुलीचा पण उद्धार झाला। आणि केवट, केवट म्हणजे आपल्याला माहिती आहे निम्न जातीचा, कोळी, नौका चालवणारा, पण त्याचा पण भगवंताने उद्धार केला। म्हणजे भगवंताचं प्रेम, भगवंताची करुणा हे सगळ्यांप्रती सारख्या प्रमाणात असते, ते कधीही भेद करत नाही। असुर को भी गले लगाया, जब वह भक्त बनकर आया। विभीषण को लंकाधीश बनाया, प्रभु चरण में आश्रय पाया। आता विभीषण हा रावणाचा भाऊ होता, विभीषण हा राक्षस होता, कारण रावण हा राक्षस होता, राक्षसाचा भाऊ विभीषण। आता विभीषण जेव्हा भगवंताकडे आला
आणि म्हटलं की मला तुमच्या चरणाचा आधार घ्यायचा आहे, आश्रय घ्यायचा आहे, तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये संदेह आला की हा रावणाचा भाऊ आहे, हा गुप्त हेर तर नाही, हा माहिती काढायला तर आलेला नाही. सगळ्यांनी म्हटलं की याला आश्रय देऊ नका, याच्यापासून आपला धोका आहे. पण भगवान श्री रामचंद्रांनी कुणाचंही ऐकलं नाही. जो मला शरणागत आलेला आहे त्याला आश्रय देणं हे माझं कर्तव्य आहे, असं भगवंत म्हणाले. ते काय म्हणतात बघा, सकृदेव प्रपन्नाय तवा स्मितीच याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामि एतद् व्रतम मम. सकृदेव प्रपन्नाय, जर कुणी एकदा जरी मला शरणागत आला, माझा आश्रय घेतला आणि म्हटलं की तव अस्मी इतीच याचते, की प्रभू मी तुमचा आहे, माझा स्वीकार करा, असं कोणी एकदा जरी म्हटलं तरी अभयम सर्व भूतेभ्यो, या सगळ्यांना मी अभयदान देतो. ददामि एतद् व्रतम मम, हे माझं व्रत आहे की जो मला एकदा जरी शरण आला आणि म्हटले की प्रभू मी तुमचा आहे, तर मी त्याला अभयदान देतो, आणि माझ्या चरणाशी आश्रय देतो. मग तो रावण जरी असला तरी मी त्याला आश्रय देणार, त्याला अभयदान देणार, तो जर मला शरणागत आला तर. म्हणजे बघा भगवंताचं व्रत कसं आहे. कुणीही जरी मला शरणागत आला, कितीही पापी असो, तरी मी त्याचा स्वीकार करणार, कसलीही कंडिशन नाही. आता बिभीषणाला सगळ्यांनी नकार दिला, पण भगवान रामचंद्राने त्यांचा स्वीकार केला. त्यांना आपल्या सोबत घेतलं, त्यांना हृदयाशी लावलं आणि चरणाचा आश्रय दिला. एक राक्षस, बघा राक्षसाला पण भगवंताच्या चरणी स्थान मिळालं. असुर को भी गले लगाया जब भक्त वह भक्त बन कर आया, विभीषण को लंकाधीश बनाया प्रभु चरण में आश्रय पाया. आणि त्या विभीषणाला लंकेचा राजा बनवलं. रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामचंद्रांनी स्वतः ती लंका घेतली नाही. लक्ष्मण म्हणाला की प्रभो ही सोन्याची लंका आहे, आपण इथे राज्य करू. तेव्हा भगवान रामचंद्र म्हणाले, अरे बाबा ती कितीही सोन्याची असली तरी मला ती आवडत नाही. जननी जन्मभूमीचं स्वर्गादपि गरीयसी, माझी जननी आणि जन्मभूमी हे मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. तेव्हा ही लंका कितीही महान असेल, सोन्याची असेल, तरी मी इथे राहणार नाही. मी माझ्या राज्यामध्येच जाणार, माझ्या देशामध्येच जाणार. याला म्हटलं आहे देशभक्ती. जन्मभूमीचं आपल्यावर ऋण आहे, ते ऋण आपल्याला फेडायचं आहे. आपण बाहेर जाऊन भोग करू शकतो, पण आपण हे विसरतो की आपला जन्म आपल्या मातृभूमीला बलिदान देण्यासाठी झालेला आहे. आपलं जीवन आपल्या मातृभूमीसाठी समर्पित करायचं आहे. हे आपण जेव्हा विसरतो तेव्हा आपण या आदर्शांचं पालन करू शकत नाही. मनुष्य की तो छोड़ो बात पशु को भी मित्र बनाया, सुग्रीव जब शरण में आया तब उसको राजा बनाया. मनुष्याची तर गोष्टच सोडा, पण पशुची सुद्धा त्यांनी मैत्री केली. त्या सुग्रीव एक वानर होतं. आता सुग्रीवसारख्या वानराशी भगवंताने मैत्री केली. त्यामध्ये हनुमंतांनी पुढाकार घेतला आणि शेवटी भगवंताने सुग्रीवाला आश्रय दिला. आता तो वानर एक पशु, तरी भगवंताने त्याला आश्रय दिला आणि त्याला त्याची पत्नी मिळवून दिली, त्याचं गमावलेलं राज्य मिळवून दिलं, वालीचा वध करून सुग्रीवाला राजा केलं. म्हणजे बघा भगवंताला शरणागत झालं तर भगवंत भौतिक गोष्टी पण देतात आणि आध्यात्मिक गोष्टी पण देतात. इथे भगवंताशी सुग्रीवाने मैत्री केली आणि त्याला सगळं काही प्राप्त झालं. जे भगवंताला शरणागत झालं तर भगवंत आपल्याला सगळं काही देऊ शकतात. हेच भगवान रामचंद्राने दाखवून दिलेलं आहे की शब्द दिलेला आहे, मैत्री केलेली आहे
ती मैत्री आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये निभवावीच लागेल. आपल्या मित्राला मदत करावीच लागेल, त्याचं रक्षण करावंच लागेल. हाच आदर्श प्रभूंनी इथे दाखवून दिलेला आहे. प्रभू राम की महिमा न्यारी, सदा खुला है उनका द्वार. दिव्य प्रेम को धरती पर लाए, लीजियो उनके चरण आधार. तर प्रभूची महिमा न्यारी आहे आणि त्यांचा दरबार सगळ्यांसाठी खुला आहे. कुणीही असो त्यांच्या दरबारामध्ये जाऊ शकतो आणि आपल्या समस्या सांगू शकतो. प्रजेसाठी दरबार ओपन आहे. तुम्ही केव्हाही जाऊन तुमच्या मनातली कोणतीही गोष्ट सांगा. प्रभू रामचंद्र तुमची वाटच बघत आहे. तुम्हाला मदत करायला नेहमीच तत्पर आहे. सदा खुला है उनका द्वार, दिव्य प्रेम को धरती पर लाए, लीजियो उनके चरण आधार. त्यांचं प्रेम म्हणजे काही साधारण नाही. ते दिव्य प्रेम आहे. ते भगवंताचं प्रेम आहे. ते अहेतुक प्रेम आहे. त्यामध्ये कसलीही कामना नाही. फक्त जीवाचा उद्धार करणं हाच एकमात्र उद्देश आहे. म्हणून जो कोणी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेईल, भगवंत त्याला स्थान दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचा दरबार सगळ्यांसाठीच खुला आहे. म्हणजे सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक येऊ शकतात. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, तुकडोजी महाराजांचं भजन आहे. मानव का कष्ट मिटाने, भई प्रभु कृपा अपरंपार. मानव काया धारण कर, छोड़ वैकुंठ लिया अवतार. तर मानव का कष्ट मिटाने, मनुष्याचे कष्ट दूर करण्यासाठी भई प्रभु कृपा अपरंपार, ही भगवंताची कृपा आहे की भगवंत ह्या जगामध्ये अवतार घेतात. ही त्यांची कृपाशक्तीच आहे. ह्या जीवांवर अनुकंपा करण्यासाठीच ते येत असतात. त्यांना उद्देश काय आहे? त्यांना सगळं काही प्राप्त आहे. ह्या जगामध्ये कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी त्यांना नाही आहे. ते सगळ्या विश्वब्रह्मांडाचे नायक आहे. त्यांना कसलीच कमी नाही. तरीसुद्धा ते शरीर धारण करून या जगामध्ये येतात. कशासाठी? आपले दुःख दूर करण्यासाठी. मानव का कष्ट मिटाने, भई प्रभु कृपा अपरंपार. त्यांच्या कृपेला कुठे पार नाही. त्यांची कृपा म्हणजे अनंत कृपा आहे. आणि मानव काया धारण कर, छोड वैकुंठ लिया अवतार. म्हणजे आपल्या वैकुंठ धामामधले सगळी सुख सोडून त्यांनी मानव शरीरामध्ये या पृथ्वीवर अवतार घेतला. कशासाठी? आपले सगळ्यांचे दुःख दूर करण्यासाठी. तेव्हा आपण भगवंताच्या चरणी श्रद्धा भक्ती ठेवली पाहिजे. त्यांची उपासना केली पाहिजे. त्यांच्या नावाचा जप केला पाहिजे. त्यांना प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांना शरणागत झालो पाहिजे. तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटली कविता आहे. श्री राम हमारी शक्ति है, माँ जानकी है भक्ति. शक्ति भक्ति की उपासना से भारत बनेगा महाशक्ति. श्री राम सीता की भक्ति करो, बन जाओ बजरंग बली. सुप्त शक्ति को जागृत करो, जग में हो जाओ बलशाली. शक्ति स्रोत है सबके अंदर, भूल गए हम अपना स्वरूप. प्रभु राम की कृपा आशीष से जान लेंगे हम आत्मस्वरूप. जान लेंगे हम आत्मस्वरूप. तर श्री राम हमारी शक्ति है, माँ जानकी है भक्ति. तर भगवान श्री रामचंद्र काय आहे? आमची शक्ती आहे, आमचं सामर्थ्य आहे. आम्हाला आमच्या देशाचं, आमच्या धर्माचं रक्षण करायचं आहे. त्यासाठी आम्हाला शक्तीची गरज आहे. स्वामीजी म्हणायचे, स्ट्रेंथ इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. आज आपल्याला बलशाली झालं पाहिजे, शक्तिशाली झालं पाहिजे. इतके दिवस आपण दुर्बल होतो म्हणून आपल्यावर ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी राज्य केलं. आता शिवाजी महाराजांसारखं आपण वीर झालो पाहिजे, शूर झालो पाहिजे, बलशाली झालो पाहिजे आणि आपलं देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून शक्तीची उपासना करा. आणि शक्तीची उपासना करा, पण सोबत भक्ती पण पाहिजे. नाहीतर मग शक्तीचा अहंकार होतो. माझ्याकडे किती शक्ती आहे, मी सगळं काय करू शकतो. हनुमंतामध्ये एवढी शक्ती होती, पण किती नम्रता होती.
त्यांनी आपल्या शक्तीचा कधीही दुरुपयोग केला नाही, इतरांना त्रास दिला नाही, कारण त्यांच्या मनामध्ये भक्तीसुद्धा होती. जेव्हा शक्ती आणि भक्ती ह्या दोन्ही गोष्टीची आपण उपासना करू तेव्हाच आपण या जगामध्ये बलशाली होऊ. शक्ती भक्ती की उपासना से भारत बनेगा महाशक्ती. तर आपल्या दोन्ही गोष्टीची उपासना करावी लागेल. बौद्धिक बल पाहिजे, मानसिक बल, शारीरिक बल, आणि सोबतच भगवंतावर भक्ती, प्रेम, श्रद्धा, निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर नक्कीच आपण बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही. श्री राम सीता की भक्ती करो, बन जाओ बजरंग बली. सुप्त शक्ति को जागृत करो, जग में हो जाओ बलशाली. श्री राम सीता की भक्ती करो, बन जाओ बजरंग बली. बजरंग बली हनुमान आपण म्हणतो, ते हनुमान झाले, ब्रह्मचर्याचं पालन केलं, एवढी निष्ठा, एवढी भक्ती. त्यांना हे सगळं कशामुळे प्राप्त झालं? राम आणि सीतेची भक्ती केल्यामुळे. श्री राम सीता की भक्ती करो, बन जाओ बजरंग बली. जर भगवान राम आणि सीतामाईवर आपण भक्ती केली तर आपणसुद्धा बजरंग बलीसारखं सामर्थ्यशाली होऊ शकतो. आपणसुद्धा हे सगळं जग हलवून टाकू शकतो. एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, पण आपल्याला जाणीव कुठे आहे? सुप्त शक्ती को जागृत करो, जग में हो जाओ बलशाली. तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, ती जागृत करा. स्वामीजी काय म्हणतात? ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तुमच्यामध्ये सगळी शक्ती आहे, यावर विश्वास ठेवा. आपण दुर्बल आहोत असं कधीही म्हणू नका. तर ही आपल्यामधली सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी भगवान रामचंद्र आणि सीतामाई यांची कृपा पाहिजे, आणि त्यासाठी त्यांची आराधना, उपासना आपल्याला करावी लागेल. तरच ती सुप्त शक्ती आपल्यामधली जागृत होईल. श्री राम सीता की भक्ती करो, बन जाओ बजरंग बली. सुप्त शक्ति को जागृत करो, जग में हो जाओ बलशाली. शक्ति स्रोत है सबके अंदर, भूल गए हम अपना स्वरूप. प्रभु राम की कृपा आशीष से जान लेंगे हम आत्मस्वरूप. आता आमचं स्वरूप जरी आत्मस्वरूप आहे, आम्ही सगळे दिव्य स्वरूप आहोत, आम्ही सगळे दिव्य आत्मे आहोत. स्वामीजी म्हणायचे की आपल्यामधलं दिव्यत्व प्रगट करणं हाच धर्म आहे. रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी इन मॅन. तेव्हा आपण सगळे आत्मस्वरूप आहोत, पण आज आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे. आपण स्वतःला शरीर समजतो, एक मर्यादित शरीर समजतो, पण आपल्यामध्ये अनंत शक्तीची खाण आहे, आत्मशक्ती आहे. त्या शक्तीची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. ती आत्मशक्ती आपल्यामध्ये आहे, फक्त सुप्त आहे. आपलं आत्मस्वरूप प्रगट झालं की ती शक्ती आपोआप जागी होईल. म्हणून शक्ती स्रोत आहे सबके अंदर. सगळ्यांच्या आतमध्ये तो शक्तीचा स्रोत आहे. भूल गए हम अपना स्वरूप. पण आम्ही आमचं स्वरूप आज विसरून गेलेलो आहेत. प्रभु राम की कृपा आशीष से जान लेंगे हम आत्मस्वरूप. पण जेव्हा भगवान रामचंद्रांची कृपा होईल, जसे श्री रामकृष्णांनी कृपा केली आणि नरेंद्राला निर्विकल्प समाधी लागली आणि त्यामध्ये नरेंद्राला आत्मसाक्षात्कार झाला, म्हणजे भगवंताची जर कृपा झाली तर आपल्याला आपल्या स्वरूपाची सुद्धा जाणीव होऊ शकते, आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होऊ शकतो, आणि मग आपण सगळ्या बंधनातून मुक्त होतो आणि आपल्या मधली आत्मशक्ती प्रगट होते. तेव्हा हे सगळं आपल्याला भगवान रामचंद्र, सीतामाई, भरत, हनुमानजी, लक्ष्मणजी ह्या सगळ्यांपासून आपल्याला हे आदर्श घ्यायचे आहे. आपलं जीवन घडवायचं आहे, देशाला महान करायचं आहे आणि स्वतःला पण महान करायचं आहे. आणि म्हणून हे राष्ट्रीय आदर्श आहे. राम आणि कृष्ण हे राष्ट्रीय आदर्श आहे, हे आपले इतिहास आहे. आणि त्यामध्ये इतके काही म्हणजे चरित्र आहे, त्यांचं वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. त्याचं अध्ययन करून त्याप्रमाणे आचरण करणं हेच आपलं कर्तव्य आहे. कारण आपण भगवान रामचंद्र आणि सीतामाईचे पुत्र आणि कन्या आहोत. त्यांच्या जीवनाचं अनुसरण करणं हेच आपलं कर्तव्य आहे.
उगीचच पाश्चात्यांचं अनुसरण करण्यापेक्षा या महान आदर्शांचं अनुसरण करा आणि तुमचं जीवन महान करा. तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण भगवान श्री रामचंद्रांना प्रार्थना करूया की त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी, भक्ती द्यावी आणि आमच्याकडून या जगामध्ये महान कार्य करून घ्यावीत आणि आमचं जीवन धन्य करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.